वेलकम युगांकुर. ताई, आपला अनुभव काय सांगाल? थँक्यू. मी माधवी कापरे. मी पुण्यातनं आली आहे. आम्ही 5 जणी मैत्रिणी. आम्ही ॲक्च्युली लोणीतल्याच आहे. खूप दिवसांपासून चालू होतं की कुठेतरी भेटायचं. मग नेटवर रिव्ह्यू आणि असं ठरवलं की जास्त लांब कुठे जायचं नाही, की लोणीतल्या लोणीत काहीतरी बघूयात. आणि नेटवर सर्च केलं की आम्हाला युगांकुर कृषी पर्यटन दिसलं. आणि त्याचे रिव्ह्यू एवढे सुंदर होते की आम्हाला पहिले असं वाटलंच नाही की लोणीमध्ये असं काहीतरी प्रॉपर्टी असेल किंवा काय असेल. म्हणून आम्ही युगांकुरला भेट द्यायची ठरवलं आणि काल आम्ही इथे युगांकुरला आलो. पण तेव्हा युगांकुरला आल्यापासूनचे रिव्ह्यू म्हणला तर आल्यापासून त्यांचं वेलकम ड्रिंक किंवा त्यांची सर्व्हिस, ब्रेकफास्ट, जेवण म्हणजे खूपच सुंदर होतं. सगळ्यात मेन म्हणजे सर्व्हिस त्यांची खूपच छान होती. आणि मी माझ्या बाकीच्या फ्रेंड्सला नक्की हे सजेस्ट करेल की तुम्ही नक्की एकदा येऊन युगांकुरला भेट कराल म्हणून. मुलांच्या ऍक्टिव्हिटी पण छान होत्या. फुटबॉल, क्रिकेटचं होतं, जसं टेबल टेनिस, टेनिसचं दिलं, बॅडमिंटन दिलं. आणि बार्बिक्यू म्हणाल तर बापरे, म्हणजे मी स्वतः पुण्यात राहते. पुण्यातही एवढा सुंदर बार्बिक्यूचा अनुभव मला मिळाला नाही. जे लाईव्ह त्यांनी काउंटर लावलं होतं आणि मुलं पण एवढी खुश झाली. म्हणजे अप्रतिम त्यांनी बार्बिक्यू लावलं होतं. म्हणजे खरोखर मी सांगते कॉम्प्लिमेंटरी असून खूपच छान. म्हणजे आल्यापासून Unlimited, अनलिमिटेड तेही unlimited. म्हणजे माहेर पण जे असतं ते आम्ही सगळ्यांनी पुण्यात अनुभवलं. आणि धकाधकीच्या जीवनात शांततेत शांतपणे 4 मित्रमैत्रिणी क्षण कुठेतरी 4 मैत्रिणींबरोबर क्षण घालवले. सगळे रिलॅक्स झाले. म्हणजे आयुष्यभराची एक आठवण राहणार. कधीही युगांकुर नाव जरी दिसलं तर हे क्षण आम्हाला आठवणार एवढं नक्की. युगांकुर इज बेस्ट. थँक्यू ताई.